शिवाजी पार्कातील स्वर्गीय मासाहेबांच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा धक्कादायक प्रकार समोर. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू. मासाहेबांच्या पुतळ्यावरती रंग फेकल्यानंतर राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल. राज ठाकरेंनी केली मासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी. कोणाला तिकीट द्यायचं ते आपल्या हातात. तिकिटासाठी आपल्याला दिल्लीला जाऊन कोणाला विचारायचं नाहीये. अजित पवारांचं मोठं विधान. मात्र अजितदादांचा रोख कोणाकडे? चर्चांना उधाण. संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळेला गोंधळ. ओबीसींवरती अन्याय होत असल्याची घोषणाबाजी. पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या कार्यक्रमात काही लोक नारेबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्य सेनानींचा अपमान असू शकत नाही. संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळावरून मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी. निवडणुका आल्या आणि गेल्या. कितीतरी खासदारांनी आश्वासनं दिली पण पूर्ण झाली नाहीत. मात्र आम्ही ठरवलं होतं की रेल्वे आणली. पालकमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला. मंगलप्रभात लोढा आणि राज ठाकरेंची भेट झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. भेटीत कबूतरखान्याच्या मुद्द्यावरती चर्चा. सूत्रांची माहिती तर भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप. मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्यानंतर बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने देशासह जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव. मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने देवेंद्र फडणवीसांकडून खास शुभेच्छा. ट्विटरवरती विशेष व्हिडिओ पोस्ट करत दिल्या शुभेच्छा. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने सामना वृत्तपत्र सोडून इतर सर्व वृत्तपत्रांना शिंदेंची जाहिरात. मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने वृत्तपत्रातून खास शुभेच्छा. आपण जाऊया दादरला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये जे प्रवेशद्वार आहे तिथं मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी लाल रंग फासण्याचा त्या पुतळ्याला प्रयत्न केला. यावरनं तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालेला आहे. लगेचच जेव्हा शिवसैनिकांना ते कळलं, शिवसैनिक तिथे पोहोचले. शिवसैनिकांनी तो रंग थिनरनी काढण्याचा प्रयत्न केला. नंतर तो स्वच्छ करण्यात आला सगळा पुतळा आणि नंतर त्याला सन्मान करण्यात आला. त्या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करण्यात आला. मासाहेब हा सगळ्या शिवसैनिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहेत. आपली जशी आई तशी सगळ्या शिवसैनिकांकरता मासाहेब आहेत. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना सहन करणार नाही, त्यांच्या पुतळ्याचा अपमान सहन करणार नाही अशा भावना व्यक्त होत आहेत. पण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आपल्या शिवसैनिकांना सांगितलंय की शांत राहायचं आहे, कुठलाही अनुचित प्रकार करायचा नाहीये. चिडून रागावून कुठेही काहीही नुकसान होईल, गडबड गोंधळ होईल असं काही वागायचं नाहीये. शांततेत हा सगळा विषय घ्यायचा आहे. पोलीस एका बाजूला तपास करतायत की केव्हा हा सगळा प्रकार घडला, किती वाजताच्या दरम्यान घडला. आमचे प्रतिनिधी सुमित घटनास्थळी दाखल आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सुमित, आत्ता शिवाजी बाग परिसरातच आपण आहात आणि आपण म्हणत होतात की हा रंगच आहे, हा कुठला कलर नाही आहे. तर काय सांगाल, पोलीस आलेले आहेत का? आणि आत्ता जसं तुम्ही म्हणालात किशोरी पेडणेकर किंवा सगळे शिवसैनिक येणार होते, त्याच्याविषयी काय अपडेट? मी थेट दृश्य दाखवतो आता. स्वतः मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर पोहोचलेल्या आहेत. त्यांनी देखील पाहणी केली आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्या पण तेच म्हणाल्या की हा
जे आपण नकांना महिला लावतात तो रंग जो असतो किंवा नेलपेंट ज्याला म्हटलं जातं तसा रंग दिसतोय, कारण तो हाताला लागल्यानंतर चिकटतोय. जशा त्या आल्या तसं आता शिवसैनिक देखील या सगळ्या परिसरामध्ये आपण बघतोय जमायला लागलेले आहेत. वेगवेगळ्या विभागामधून शिवसैनिक आलेले आहेत. आपण किशोरीताईंशी बोलणार आहोत, पण त्याआधी काही शिवसैनिकांशी बोलूयात. शिंदे सर, तुम्ही बघितलीत काय घटना घडली? नाही, आता कळालं मग या ठिकाणी उपस्थित झालो. पोलिसांशी सर काय बोलणं झालं? नाही, ज्यावेळेला ही घटना घडली त्यानंतर आदरणीय महेश सावंत आणि अनिलजी देसाई हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलत आहेत. सिनियर पासून एसीपी पासून मला वाटतं डीसीपी दिसले नाहीत, पण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. आता नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय कळलं ना. शेवटी शोधणं त्यांचं काम आहे. तुम्ही हात लावून पाहिला तो ऑइल पेंट होता. ऑइल पेंट आहे. तो ऑइल पेंट आहे, लाल कलरचा ऑइल पेंट आहे. आता ऑइल पेंट आणणं कुठल्या विकृत व्यक्तीने केलं असतं कळत, आणि चिखलफेक वगैरे हे, पण ऑइल पेंट फेकणं आणून, आता ते ऑइल पेंट आणून फेकणं का त्या व्यक्तीला कोणी प्रवृत्त केले फेकासाठी का काय करायसाठी. आता आमची पोलिसांना विनंती आहे की बाबा त्यांनी ते शोधून काढावं. बरोबर आहे. पोलिसांकडे विनंती आहे त्यांनी शोधून काढावं, कारण हा ऑइल पेंट आहे आणि त्यामुळे ऑइल पेंट जर असेल तर कोणीतरी आणून दिलाय किंवा त्या व्यक्तीपर्यंत कोणी पोहोचवलं हे पाहणं महत्वाचं असेल, असं काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून मी तुम्हाला आता दृश्य दाखवतो. पोलिसांकडून तपास केला जातोय. या सगळ्या परिसराचा पोलीस आढावा घेतात. नेमकं काय चाललंय, काय नेमकं घडलेलं होतं इथे याचा देखील तपास केला जातोय. कारण ज्या दिशेनं फेकलं असावं कदाचित अगदी पुतळ्याच्या खूप दूरपर्यंत ऑइल पेंट आहे आपल्याला दिसतंय. त्यामुळे कोणीतरी बघून किंवा ठरवून हे केलेलं आहे असा संशय सध्या सगळ्या शिवसैनिकांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे तात्काळ लवकरात लवकर या सगळ्याचा शोध घेतला जावा अशी मागणी केली जाते. दुसऱ्या बाजूला नेते देखील पोहोचतात. आपण बघतोय वेगवेगळ्या विभागातले विभाग प्रमुख आहेत ते इथवर येतात, त्यांच्याकडून पाहणी केली जाते. आणि किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत. ताई, काय सिनियरशी बोलताना घ्या. अच्छा, पोलिसांशी त्या बोलतात आधी म्हणतात आणि पोलिसांशी बोलून आढावा घेतला जाते. साहेब, एक मिनिट ऐका ना, ते हे ना फक्त आम्हाला खरी माहिती द्या ज्याने कोणी केली आहे बस. ताई, काय म्हणतात पोलीस? कशा पद्धतीने पोलीस काय म्हणतात ताई? पोलिसांना आम्ही विनंती केली आहे की जे काही कोणाच्याही दबावाला बळी न पडता खरी बातमी द्या. बरं, तुम्ही पाहणी केली तिथे गुलाल नाहीये. ऑइल पेंट हा बघा, जो ऑइल पेंट आता माझ्या याच्यावरनं पण जात नाही, आणि तो जर मनोरुग्ण असेल तर तो ऑइल पेंट कुठून घेऊन आला, त्याचा भूतकाळ काय, त्याचा वर्तमान काय, तो कोणाशी संलग्न आहे. सैनिक भडकले असते, तोडफोड झाली असती तर याचा फायदा कोणाला होऊ शकतो. या सगळ्याचा विचार करून या कांगोऱ्यातून पोलिसांनी तपास काही केला पाहिजे. वर्षांपूर्वी देखील अशी घटना घडलेली होती आणि शिवसैनिक त्यावेळेला भडकलेले होते. अस्ताव्यस्त सगळं झालं. आजही भडकलेले आहेत, पण आज सुज्ञ आहेत. काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे हे कळायला लागलेलं आहे. त्यामुळे आत्ता आम्ही काही नाही करणार, फक्त आम्हाला खरी बातमी कळू दे. आम्हाला आता कळायला लागलेलं आहे यावेळेला कोणी भडकणार नाहीत. भडकलेले असले तरी कोणती गैरकृत्य काही होणार नाही. फक्त त्या व्यक्तीला आमच्यापर्यंत पोहोचवा किंवा ती व्यक्ती तिचा लवकरात लवकर शोध घ्या अशी भूमिका या सगळ्या शिवसैनिकांची आहे. तशी त्यांच्याकडून मागणी सध्या केली जाते. नक्की सुमित, आणि गर्दी सुद्धा तुझ्या मागे खूप दिसतीये. कोण कोण अजून नेते आजूबाजूला आलेले आहेत आणि काय त्यांच्यात संवाद सुरू आहे? खरं तर सगळ्यात आधी ते दिवाकर राऊत आहे आणि इथले स्थानिक आमदार जे महेश सावंत आहेत ते आतापर्यंत इथे होते. ते आले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांना या सगळ्याची कल्पना दिलेली होती. पोलिसांनी इथे येऊन सगळ्यात आधी काही शिवसैनिकांच्या मार्फत जो काही पेंट होता किंवा जो रंग आहे तो इथून आधी काढण्यात आला. शुचिरभूत सगळी मूर्ती करण्यात आली आणि त्यानंतर वेगवेगळ्या विभागातले सगळे नेते इथवर पोहोचायला लागले. आता देखील आपण बघतोय दक्षिण मुंबईतले विभाग प्रमुख आहेत शिंदे, ते स्वतः आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त इथले स्थानिक काही पदाधिकारी देखील आपण बघतोय ते देखील पोहोचतात. आणि ज्यांना ह्या सगळ्याची आधी माहिती मिळाली ते देखील कदम इथले शाखा प्रमुख ते इथे आधी आले होते आणि त्यांनी इथे ही पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना स्वतः सगळ्याची कल्पना दिली. मग उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत आणि इतर सगळ्या नेत्यांना फोन करून कोणालाही अनुचित प्रकार काही घडणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन केलेलं होतं. कारण शिवसैनिक आक्रमक होतात आणि शिवसैनिक आक्रमक झाले तर मग त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तसं काही होऊ नये याची काळजी घेतली. आता किशोरी पेडणेकर सध्या आलेले आहेत. त्यांनी देखील
पाहणी केली आहे, त्यांच्याशी देखील आपण बोललो होतो थोड्या वेळापूर्वी. शिंदे सर, खरं तर या काही वर्षांपूर्वी देखील अशी एक घटना घडलेली होती आणि त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. पण आता उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना सांगितलंय आक्रमक होऊ नका, शांततेत राहा, या सगळ्याचा आपल्याला छडा लावायचा आहे. बरोबर आहे, कारण ही घटना कशी घडली त्याचा पाठपुरावा झालाच पाहिजे आणि जो दोषी असेल त्याला शिवसैनिक काय समज द्यायची ते देतील त्यांच्या पद्धतीने. पोलिसांशी काय बोलणं होतंय का तुमचं? चालू आहे, पोलिसांचा तपास सुरू आहे, कारण 6 वाजेपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे 6 वाजेपर्यंत ही घटना घडलेली नव्हती, 6च्या नंतर घडलेली आहे आणि 6च्या नंतर हा रहदारीचा विभाग आहे. या नक्की. ठिकाणी लोक वॉक करण्यासाठी कायम रहदारी त्या ठिकाणी सुरू असते. सुमित आपल्या सोबत होते आणि ते शिवसेनेच्या नेत्यांशी बोलत होते. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की शांतता राखायची आहे.